मी कांचन घोटकेकर करते हार्दिक स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आपल्या रत्नभूमीत आजवर अनेक रत्न जन्माला आली. उत्तुंग राजकारणी, कलाकार, कवी कणव असणारे आणि शूरवीर असणारे अनंतलाल या मातीशी संबंधित आहेत. इतिहासाच्या पानापानावर त्यांची नावे सोनेरी अक्षरात कोरली आहेत. असाच एक क्रांतीचा ज्वलंत ज्वालामुखी, स्फूर्तीचा जिवंत झरा म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजे होते. सध्याच्या काळात जीवन जगत असताना छत्रपतींचा संपूर्ण जीवनपट आपल्याला पदोपदी मार्गदर्शन करतो. राजांचे राजकीय विचार, आर्थिक विचार, सामाजिक विचार आजही आपल्याला बळ देतात. किंबहुना त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून साकारलेल्या काही योजना आजही राबवल्या जातात. शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांविषयीचा कनवळा आणि शेतकऱ्यांविषयीचे विचार तर सर्वश्रुत आहेत. एवढंच नाही तर गडकिल्ल्यांवर साचवलं जाणारं पाणी, नैसर्गिक पाण्याची बचत कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण होय. आज सगळीकडे तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनचा वापर होताना पाहतो ना, ही सुद्धा कल्पना राजेंचीच होती. शिवाजी महाराजांचा केवढा मोठा हा दूरदृष्टिकोन होता यावरून आपल्याला लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच निमित्तानं शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे विचार आणि दृष्टिकोन याविषयी आपला मित्र शुभम नागोराव केंद्रे याचं भाषण ऐकूयात. शिवाजी नावासारखे नाव, फक्त 3 अक्षरे, पण 3 शतके उलटून गेल्यावरही ही 3 अक्षरे कानावर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात. आपल्या नसानसातून रक्ताचा प्रवाह योद्ध्याच्या चौखूर उधळलेल्या घोड्याप्रमाणे वेगाने आणि आवेगाने झपावू लागतो. कोणती जादू आहे या 3 अक्षरात, कोणते रसायन आहे या 3 अक्षरांचे? खरे तर जादू या 3 अक्षरांची नाही, ते रसायन आहे या 3 अक्षरांचे नाही, तर ती जादू आहे या 3 अक्षरांचे नाव धारण करणाऱ्या एका उज्ज्वल आणि उदात्त चरित्राची. ते रसायन आहे एका नैतिक आणि निरामय चरित्राचे. तो माणसांना झपाटून टाकणारा एक प्रभाव आहे, विलक्षण सामर्थ्य आणि सुलक्षणशील यांच्या समन्वयाचा. एखादा मनुष्य शेकडो वर्ष लोकांच्या काळजावर प्रेमाने इतके भावपूर्ण अधिराज्य गाजवतो तेव्हा ती घटना हा काही एखादा योगायोग नसतो. हे सगळे काही आपोआप घडत नसते. आता शिवरायांचे व्यक्तिमत्व जर असे कर्तृत्वाच्या अत्युच्च शिखरावर विराजमान झालेले होते तर ते घडण्यामागे नेमके कोणते घटक कारणीभूत होते हे समजून घेणं आवश्यक आहे. खरं तर शिवरायांना सर्व पैलूनिशी नीट समजून घेण्यासाठी अनेक गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या काळातील भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक इत्यादी परिस्थिती समजून घेणे तर आवश्यक आहेच, पण शिवपूर्व काळातील परिस्थितीही समजून घेणे अनिवार्य आहे. त्यांना स्वतःच्या, त्यांच्या घराण्यातून, आई वडिलांकडून कोणता वारसा मिळाला आहे हे समजून घेणे मात्र टाळता येण्यासारखे नाही. त्यांनी आपले चरित्र लिहिण्याचा आदेश परमानंदाला दिला. त्यामध्ये आपले विख्यात आजोबा मालोजीराजे यांच्यापासून चरित्र लेखनाला सुरुवात करण्याची सूचना होती. हे पाहता स्वतः शिवराय आपल्याला मिळालेल्या वारशाबद्दल अतिशय कृतज्ञ होते हे उघड आहे. आपण अचानक सर्व काही निर्माण केले अशा भावनेचा यत्किंचितही स्पर्श त्यांच्या मनाला झालेला नव्हता. आपली कौटुंबिक परंपरा महान आहे याचा आवर्जून उल्लेख करावा असे त्यांना वाटले. याचे कारण त्यांना त्या परंपरेचा सार्थ अभिमान होता. लोकांना आपली ही परंपरा कळली पाहिजे असे त्यांना वाटत होते. शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनाचे अर्थ लावण्याचे काम निरनिराळ्या विचारवंतांनी, इतिहास संशोधकांनी, तत्वचिंतकांनी आपापल्या दृष्टिकोनातून केले आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ्यांचे राजे होते. खऱ्या अर्थाने ते केवळ शेतकऱ्यांचेच राजे होते. इतक्या सुस्पष्टपणे शिवाजी महाराजांच्या जीवनकालाचा अर्थ कोणी लावला नाही, कारण असा खरा अर्थ शेतकऱ्यांपुढे येणे त्यांच्या दृष्टीने सोयीचेच नव्हते व नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा राजा कधीच मिळाला नाही. शिवपूर्वकालीन अवस्था ही कोणीही येऊन रयतेस लुटावे आणि राज्य करावे अशी राहिली. पण स्वराज्याची मुहूर्तमेढ करताना व नंतरही महाराजांनी प्रसंगी अतिशय कठोरतेने, प्रसंगी सामंजस्याने, गनिमी काव्याने सर्व बुद्धी कौशल्यपणाला लावून पहिल्यांदा शेतकऱ्यांचे राज्य निर्माण केले, वाढवले, हरवलेली सुरक्षितता परत मिळवून दिली. शिवपूर्व काळात शेतकरी समाज हा वतनदाराच्या लहरीवर जगत असे. दुष्काळ असो, नापिकी असो की अतिवृष्टीमुळे नासाडी हो, वसुलीचा रेटा हा वतनदाराच्या मर्जीप्रमाणे आणि लहरीप्रमाणे असे. अगदी नापिकीच्या काळात म्हणजे दुष्काळात सुद्धा वसुलीसाठी वतनदाराची फौज येत असे कळतात शेतकरी प्राणभयाने डोंगर दऱ्यांमध्ये लपून बसत याची नोंद इतिहासात पदोपदी आढळते.
वतनदारांना विरोध करणे म्हणजे त्यांचे वैर विकत घेणे, वसुली नाकारणे म्हणजे संसाराची राख रांगोळी करून घेणे, धूळधाण करून घेणे होते. शेतकऱ्यांची लूट करून बादशहाच्या खजिन्यामध्ये पैसे भरणारे वतनदार आणि त्यांचे राजे पातशहा यांना रयतेची फारशी चिंता नसे. त्यामुळे शेती करणारा गावगाड्यांशी राज्यकर्ते संबंध पूर्णपणे तुटलेला होता. शेतकरी गावकरी यांच्यावर सत्ता चाले ती गाव वतनदार, परगणे वतनदार किंवा सुभेदारांची. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगावरून असे दाखवता येईल की तो जनसामान्याचा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा होता. व्यक्तिगत मान सन्मानाचा प्रश्न कधी प्रतिष्ठेचा होऊ न देता प्रसंगी शेतकऱ्यांच्या हिताचे व शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी शिवाजी राजाने माघार घेतली आहे. स्वराज्यात घुसून कोणालाही रयतेस उपद्रव देता येऊ नये याची काळजी त्यांनी क्षणोक्षणी घेतली. इसवी सन 1648 ते 1666 शिवाजी राजांच्या राज्याचा परीक्षेचा कठीण काळ होता. 1668 मध्ये विजापूरकरांचे पहिले आक्रमण झाले. त्यावेळेस राजाचे सैन्य ते काय, जहागिरीच्या संरक्षणाचे काम करणारे मर्यादित सैन्य आणि कालपर्यंत ज्यांनी किंवा ज्यांच्या बापांनी हाती नांगरच धरला होता आणि आज तलवारी घेतल्या होते असे सवंगडी, तरी सुद्धा त्यांनी विजापूरकरांच्या पहिल्या आक्रमणात शत्रू सैन्याला आपल्या रयतेच्या मुलखात घुसू दिले नाही. त्यावेळी स्वराज्याच्या सीमेवर पुरंदरगडाखाली बाजी पासलकर वगळता कोणीही वतनदार म्हणजे वतनदाराच्या पदरीचे सैन्य महाराजाबरोबर नव्हते. कान्होजी जेदे ज्यावेळी शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच होते, केवळ यावेळी मावळे शेतकरी धारकरी पोरं त्या युद्धात लढली आणि विजयी सुद्धा झाली. एक नवा जोम मावळी मुलखात पसरला. आपली आपण शेतीभाती तर करू शकतोच, शेतीच्या संरक्षणाची व्यवस्था तर करू शकतोच, पण त्याबरोबर बादशाही सैन्याला पराभूत करू शकतो हे रयतेतून उभ्या राहिलेल्या धारकऱ्यांना आणि त्याचबरोबर रयतेला कळून आले. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या सबंध इतिहासात शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलेला शिवाजी राजा याच्याशिवाय दुसरा कोणताही राजा नव्हता. यासाठी वेगळा पुरावा देण्याची काहीच आवश्यकता नाही. रामाजी अनंत यांना पत्र लिहिताना राजेंनी काही गोष्टी अत्यंत स्वच्छपणे सांगितल्या आहेत. शेतीचे व्यवहार कसे असावेत, नियोजन कसे असावे, महत्वाचे काय आहे हे सांगताना राजा म्हणतात की सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतः जातीने गावोगाव दौरे करून तेथील कुणबी शेतकरी गोळा करावेत, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या कुवतीनुसार त्यांना जमीन द्यावी. त्यांची कुवत असेल तर त्यास बैल, नांगर आणि उदरनिर्वाहासाठी ज्यांच्याकडे धान्य नाही अशांना रोख पैसे द्यावेत, बैल घेऊ द्यावेत, खंडी 2 खंडी धान्य उदरनिर्वाहासाठी द्या व शेतकऱ्यांच्या कुवतीनुसार त्याला शेती द्यावी. अशा शेतकऱ्याला दिलेल्या कर्जाचे व्याज न आकारता फक्त मुद्दल हळूहळू त्याच्या कुवतीनुसार व परिस्थितीनुसार वसूल करून घ्यावे. यासाठी स्वराज्याच्या खजिन्यातून 1,00,000-2 लाख लारीपर्यंत परस्पर खर्च करण्याची परवानगी सुभेदाराला मुक्तपणे देण्यात आली होती. एखादा शेतकरी शेती करण्याची उमेद बाळगून असेल, पण त्याच्या दुर्दैवाने दुष्काळी परिस्थितीमुळे, अस्मानी संकटामुळे किंवा अन्य काही कारणामुळे जर तो कर्ज फेडू शकला नाही व त्याची अडचण खरी असल्याचे अधिकाऱ्याने राजांना पटवून दिले तर अशा शेतकऱ्याला मागील कर्जाची माफी दिली जाईल. 300 वर्षापूर्वी शिवाजी राजाला शेतकऱ्याबद्दल जी स्वच्छ आणि स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली होती त्याचा लवलेश आज कुठेही दिसत नाही. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेणारा असा दुसरा दस्तऐवज सापडणे केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायक आणि वैभवशाली आहेच. त्यांनी मोठा पराक्रम गाजवून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. मोगल, आदिलशाही, इंग्रज यांच्या विरोधातील त्यांची लढाई राजकीय होती, धार्मिक नव्हती. त्यांचा राज्यकारभार लोकाभिमुख होता. शिवाजी महाराजांनी नेहमीच कष्टकरी शेतकरी यांचे हित जोपासले. शिवकाळात अनेकदा दुष्काळ पडला, सिंचनाचे प्रमाण कमी होते, उद्योग व्यवसाय मर्यादित होते, तरी देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. कारण शिवरायांचे शेती आणि शेतीविषयक धोरण ते त्यांच्या अनेक पत्रातून आणि आज्ञापत्रातून स्पष्टपणे दिसते. स्वराज्य स्थापनेच्या रणसंग्रामात त्यांनी शेतकऱ्यांची कधीही हेळसांड होऊ दिली नाही. 23 ऑक्टोबर 1662 रोजी सर्जेराव जेदे यांना पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, तुमच्या इलाक्यात मोगलांची फौज येत आहे असे बातमी हेरांनी दिली आहे. त्यामुळे इलाक्यातील सर्व रयतेला लेकरा बाळासहित घाटाखाली सुरक्षित जागा जिथे आहे तिथे पाठवून द्या. या कामात हायगय करू नका. या कामात जर हायगय झाली तर तुमची माथी रयतेचे पाप बसेल. गावोगावी हिंडून शेत पोत जतन करण्याचे हित जोपासावे. या कामात दक्षता बाळगावी.
परचक्रापासून शेती आणि शेतकरी वाचला पाहिजे याबाबत शिवरायांनी घेतलेली काळजी होती, धार्मिक नव्हती. त्यांचा राज्यकारभार लोकाभिमुख होता. शिवाजी महाराजांनी नेहमीच कष्टकरी शेतकरी यांचे हित जोपासले. शिवकाळात अनेकदा दुष्काळ पडला, सिंचनाचे प्रमाण कमी होते, उद्योग व्यवसाय मर्यादित होते, तरी देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. कारण शिवरायांचे शेती आणि शेतीविषयक धोरण ते त्यांच्या अनेक पत्रातून आणि आज्ञापत्रातून स्पष्टपणे दिसते. स्वराज्य स्थापनेच्या रणसंग्रामात त्यांनी शेतकऱ्यांची कधीही हेळसांड होऊ दिली नाही. 23 ऑक्टोबर 1662 रोजी सर्जेराव जेधे यांना पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, तुमच्या इलाक्यात मोगलांची फौज येत आहे असे बातमी हेरांनी दिली आहे. त्यामुळे इलाक्यातील सर्व रयतेला लेकरा बाळासहित घाटाखाली सुरक्षित जागा जिथे आहे तिथे पाठवून द्या. या कामात हायगय करू नका. या कामात जर हायगय झाली तर तुमची माथी रयतेचे पाप बसेल. गावोगावी हिंडून शेत पोत जतन करण्याचे हित जोपासावे. या कामात दक्षता बाळगावी. परचक्रापासून शेती आणि शेतकरी वाचला पाहिजे याबाबत शिवरायांनी घेतलेली काळजी आज देखील पारदर्शक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांनी कधीच लढाया केल्या नाहीत. शेतकऱ्यांच्याच हिताला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. शिवरायांनी 19 मे 1673 रोजी चिपळूण येथील जुमलेदार, हवालदार किंवा कारकुनांना पाठवलेल्या पत्रात शेतकऱ्यांशी कसे वागावे याचे नीतिशास्त्रच सांगितलेले आहे. जनावरांना चारा काटकसरीने वापरा. चाऱ्याची उधळपट्टी कराल तर पावसाळ्यात जनावरांना उपास पडेल, घोडी मरायला लागतील. मग तुम्ही कुणब्याकडून धान्य, भाकरी, गवत, फांद्या, भाजीपाला आणाल. मग शेतकरी उपाशी मरेल, ते निघून जातील. मग ते म्हणतील की तुम्ही तर मोगलांपेक्षा अधिक जुलमी आहात. शेतकऱ्यांचा तळतळाट लागेल. त्यामुळे शेतकऱ्यास काळीचा देखील त्रास देऊ नका. तुम्हाला गवत, धान्य, भाजीपाला, लाकूड हवे असेल तर बाजारातून योग्य मोबदला देऊन विकत आणावा. कोणाकडून जुलूम अथवा अत्याचार करून भांडण करून घेऊ नका. काटकसरीने वागा, अत्याचार करू नका, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अशी सक्त सूचना शिवरायांनी अधिकाऱ्यांना दिली होती. जनावरे, गवत, शेतीमाल, शेतकरी याबाबत शिवाजी महाराज किती दक्ष असत हे त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनावरून स्पष्ट होते. संध्याकाळी झोपताना चुली, आकट्या, रंधनाळे विझवून झोपत जावा. अन्यथा विस्तव गवताला, पिकाला, लाकडाला लागेल आणि ते भस्मसात होईल. तेलाचा दिवा विझवत जा. अन्यथा पेटतीवात उंदीर घेऊन जाईल व गवत, लाकूड, धान्य जळून जाईल. त्यामुळे पागा बुडेल, शेतकरी नष्ट होईल. त्यामुळे दक्ष रहा. आग लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आग लागूच नये याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केल्या. शेतकऱ्यांना लुटू नये, शेतकऱ्यांची चोरी करू नये, शेतकऱ्यांची इमानी इतबारे सेवा करावी असे शिवाजी महाराजांनी त्या पत्रात सुभेदारांना सांगितले होते. स्वराज्यातील शेतीमालाला रास्त भाव मिळेल याकडे शिवरायांनी लक्ष दिले. अतिरिक्त शेतीमाल योग्य मोबदला देऊन खरेदी केला, तो परमुलकात नेऊन विकण्याची सोय केली. शिवरायांनी शेतकऱ्याची आर्थिक उन्नती कशी केली ते एका गोष्टीवरून स्पष्ट होते. जिन्नसच वसूल घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेळीच्या वेळी विकत जाणे. महाग विकेल आणि फायदा होईल ते करीत जाणे. वसूल हंगामशीर घ्यावा आणि साठवण करून विक्री अशी करावी की कोणत्या वेळेस कोणता जिन्नस विकायचा, माल तर पडून राहता कामा नये आणि विक्री महाग झाली पाहिजे. 10 बाजार केले तरी चालतील, पण मालाला भाव मिळाला पाहिजे, त्याचा फायदा झाला पाहिजे, असं शिवाजी महाराज म्हणायचे. टंचाईच्या काळात शिवाजीराजे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. टंचाई प्रसंगी शिवाजीराजे आपल्या सुभेदाराला सांगत की कष्ट करून गावोगावी फिरा, शेतकऱ्यांना गोळा करा, ज्याला बैलजोडी आणि जोत हवे असेल त्यांना ते द्या, पैसे द्या, खंडी 2 खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडीने करू नका. मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर 2 लाख जरी बोजा पडला तरी चालेल. आपल्या राज्यातील मजूर, गरीब, शेतकरी सुखी झाला पाहिजे, तो उपाशी झोपता कामा नये. त्यासाठी तिजोरीवर प्रसंगी बोजा पडला तरी चालेल, ही शिवरायांची भूमिका होती. त्यांनी शेतकऱ्यांचे नेहमी हित जोपासले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा रोख हा इतका जुना आहे. तळागाळाशी जाऊन शेतकऱ्यातून सैनिक तयार करून आपले स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. तो प्रयत्न अल्पजीवी ठरला, कारण शेतकऱ्यांचा असा काळ अजून आलेला नसावा. आज 400 वर्षानंतरही शिवाजीराजांना जो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तोच प्रश्न आ वासून उभा आहे. तो सोडवण्याचा मार्ग शिवाजीराजांनी दाखवून दिला. अशी राज्यव्यवस्था तयार करण्याची की जिचा मुख्य हेतू हे रयतेचे सुख आहे.
जी व्यवस्था शेतीच्या विकासाला मदत करेल आणि त्यातून पूरक व्यवसाय आणि उद्योगधंदे याची वाढ घडवून देईल. राज्यकर्ते इतिहासात सदैव रयतेला लुटणाऱ्यांचे नायक ठरले आहेत. रयतेचा पहिला नायक शिवाजी राजा होता. आजही पुन्हा तळागाळात जाऊन नवे येसाजी कंक, तानाजी मालुसरे एकत्र करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या लुटारूवर जरब सौन एकमय लोकराष्ट्र उभे करण्याची गरज आहे. सामान्य रयतेच्या सुखाचा महाराष्ट्र धर्म देशभर न्यायचा आहे. हे काम करण्याकरता पुन्हा एकदा शिवाजी राजांसारख्या अवतार दृश्य पुरुषांचीच गरज आहे. नव्या स्वराज्य संस्था स्थापनेची पूर्वतयारी शेतकरी संघटना करीत आहेत. कलियुगात हीच संघटना, हीच शक्ती आहे. 17व्या शतकातील धीरोदत्त नायकाचे काम आज शेतकऱ्यांच्या संघटनाकडे आल्याची चिन्हे जागोजागी दिसत आहेत. यावेळी शिवाजी राजे नीट समजून घेतले पाहिजेत, तर 3 शतकांच्या अवधीनंतर तरी त्यांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता तयार होईल. नाहीतर फिरून एकदा शेतकऱ्यांच्या स्वराज्याची आशा मालवून जाण्याचा धोका आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एवढीच आशा आहे की परत शेतकरी कष्टकऱ्यांचे राज्य येवो, शेतकऱ्यांची भूमी सुजलाम सुफलाम होयो आणि आपला देश प्रगतीकडे नेहमी वाटचाल करीत राहो, हीच अपेक्षा करतो, आशा करतो. धन्यवाद. शुभम नागोराव केंद्रे या आपल्या मित्राचं शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांविषयीचे विचार आणि दृष्टिकोन याविषयी भाषण ऐकलं.